बऱ्याचदा घरामध्ये जेवण झाल्यानंतर एक ना दोन चपाती शिल्लक राहतेच, पण भाजीसोबत न खाता एखाद्या वेळेस त्याचा असा नाश्ता बनवून खाल्ला तरी सुद्धा चालतो। तर आज आपण शिल्लक राहिलेल्या किंवा उरलेल्या चपातीपासून मस्त नाश्ता बनवणार आहोत। माझ्याकडे सकाळी 2 ते 2.5 चपात्या उरल्या होत्या, तर त्याचा मस्त असा नाश्ता बनवलेला आहे। आता हा नाश्ता नाही तर संध्याकाळी जेवणासाठीच मी बनवलेला होता, कारण या नाश्त्यामध्ये भाजी, चपाती आणि स्नॅक्स तिन्हीच्या चवी एकत्रच आहेत। तर त्यासाठी काय करायचं, एखाद्या भांड्यामध्ये 3 मोठे चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे। नंतर पोहे खाण्याचे 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये काही आपण पावडर मसाले टाकून घेणार आहोत। तर यामध्ये मी पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, थोडीशी जिरे पावडर, थोडीशी धने पावडर, थोडीशी हळद यामध्ये टाकलेली आहे, थोडंसं जिरं, नंतर थोडीशी हिंग टाकलेली आहे, थोडासा मी यामध्ये चाट मसाला टाकलेला आहे, नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडासा ओवा सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे। सर्व मसाले पिठामध्ये छान एकत्र करून घ्यायचे आणि नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। जसं आपण भज्यांसाठी पीठ भिजवतो ना, अगदी त्यापेक्षा थोडंसंच पातळ याला भिजवून घ्यायचं आहे। आणि हे बेसन पीठ ना आधीच भिजवून ठेवायचं आहे, कारण आपण यामध्ये सोडा वगैरे अजिबात वापरणार नाही आहोत, तर याला मुरण्यासाठी वेळ थोडासा जास्त मिळायला हवा। तर इथे बॅटर किंवा मिश्रण भिजवून झालेलं आहे, याची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही बघू शकता। आता यावरती झाकण ठेवायचं आणि बाकीची पुढची तयारी होईपर्यंत याला मुरवण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर आता आपण कांदा चिरून घेऊ। तर इथे एक मी मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे। हा कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। कांदा चिरून झाल्यानंतर आपल्याला कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे। इथे माझी कोथिंबीर सुद्धा छान बारीक चिरून झालेली आहे। आता थोड्या वेळासाठी कांदा आणि कोथिंबीर आपण बाजूला ठेवून देऊ। आधी सांगितल्याप्रमाणे या नाश्त्यामध्ये भाजी आणि चपाती दोन्ही असणार आहे। तर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपण याची साल काढून घेणार आहोत। दोन्ही बटाट्याची साल काढून झालेली आहे। आता आपल्याला हे बटाटे एखाद्या भांड्यामध्ये कुचकरून घ्यायचे आहेत किंवा याला मॅश करून घ्यायचं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठ्या किसणीने याला किसून सुद्धा घेऊ शकता। तर आपला इथे बटाटा सुद्धा छान कुचकरून झालेला आहे। यामध्ये बटाट्याच्या मोठ्या गाठी राहता कामा नये। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत, अगदी थोडंसं हिंग टाकायचं। नंतर इथे मी अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे, पाव चमचा तिखट लाल मिरची पावडर, पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा यामध्ये धने पावडर टाकलेली आहे। नंतर थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं यामध्ये मी काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे। नंतर जो आपण कांदा चिरून घेतलेला होता तो सर्व यामध्ये टाकायचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची। चिरलेल्या कोथिंबीरपैकी थोडीशी कोथिंबीर शिल्लक ठेवलेली आहे, म्हणजेच बाजूला काढून ठेवलेली आहे। आता हे सर्व मसाले कांदा आणि कोथिंबीर या बटाट्यामध्ये छान एकत्र करून घ्यायचे। इथे आपलं एक बटाट्याचं मिश्रण किंवा बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। नंतर इथे मी पोळपाटावरती शिल्लक राहिलेली किंवा उरलेली चपाती असते ती घेतलेली आहे। या पूर्ण चपातीवरती बटाट्याची भाजी किंवा बटाट्याचं जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण चपातीवरती पसरवून घ्यायचं आहे आणि एक पातळ लेयर यावरती लावायची आहे। इथे माझी बटाट्याची भाजी चपातीवरती पूर्ण लावून झालेली आहे। आता आपल्याला याचे पीसेस करून घ्यायचे आहेत किंवा काप करून घ्यायचे आहेत। तर पिझ्झा कटर असेल किंवा एखाद्या चाकूच्या मदतीने सुद्धा तुम्ही याचे काप करून घेऊ शकता। तर इथे मी जसा पिझ्झा कट करतो ना, त्याचप्रमाणे त्रिकोण आकारामध्ये याला कट करून घेतलेला आहे आणि एका चपातीचे 8 त्रिकोणी भाग करून घेतलेले आहेत। आणि चपाती जेवढी साईजला मोठी असेल किंवा जेवढी छोटी असेल त्यानुसार हे त्रिकोणी काप आपले छोटे किंवा मोठे तयार होणार। आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। तर तळण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल मध्यम ते मोठ्या आचेवरती छान गरम करून घ्यायचं। तेल गरम होत आहे तोपर्यंत दुसऱ्या बाजूने आपलं जे बेसन पीठ आणि तांदळाच्या पिठाचं बॅटर किंवा मिश्रण आहे ते मस्त मुरलेलं आहे आणि थोडंसं घट्ट सुद्धा झालेलं आहे। तर यामध्ये अगदी 1-2 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे। कोथिंबीर आणि पाणी या मिश्रणामध्ये छान एकत्र करून घ्यायचं आहे। आता याची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही बघू शकता। सर्व तयारी झालेली आहे आणि तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे। आता भाजी लावलेली ही चपाती बेसन पिठामध्ये बुडवून घ्यायची आहे आणि अगदी हलक्या हाताने आणि काळजीपूर्वक आपल्याला हे करायचं आहे। बेसन पिठामधून लगेच बाहेर काढल्यानंतर तेलामध्ये तळण्यासाठी सोडायचं आहे। तर एका वेळेस तेलामध्ये बसणार तेवढेच हे तुकडे आपल्याला सोडायचे आहेत किंवा हा नाश्ता सोडायचा आहे। इथे मी 3 सोडलेला आहे। सुरुवातीला तेल छान गरम होतं, त्यामुळे लगेचच गॅसची फ्लेम ही सर्वात कमी ठेवायची आणि छान हलका तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर याला थोडंसं कुरकुरीत ठेवायचं असेल तर बेसनचं जे बॅटर किंवा मिश्रण आहे ते थोडंसं पातळ केलं ना तर हा नाश्ता छान कुरकुरीत सुद्धा तयार होतो। पण खूप जास्त पातळ सुद्धा नको, नाहीतर नाश्ता खूपच तेलकट होतो, तेल पितो।
तर इथे सुरुवातीला टाकलेले तळून झालेले आहेत, तर याला मी तेलामधून बाहेर काढून घेतलेलं आहे. तेलामधून बाहेर काढत असताना थोडंसं तेल यामधलं नितळून घ्यायचं आणि तेल अगदी परफेक्ट गरम असेल ना तर नाश्ता अजिबात तेलकट वगैरे होत नाही आणि खाताना तुम्हाला अजिबात जाणवणार नाही की हा शिळा चपातीपासून बनवलेला आहे किंवा यामध्ये चपाती आणि भाजी असं दोन्हीही आहे. तुम्हाला जर समोसा किंवा भजी वगैरे खायला आवडत असेल ना तर हा नाश्ता तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि नाश्ता खरंच खूप छान लागतो. आता तुम्ही म्हणाल की एवढी मेहनत करेपर्यंत भाजी बरोबरच चपाती खाऊन होते, पण रोजच चपाती भाजीच खाऊ वाटत नाही, त्यात शिळी चपाती कधी खाणार. तर एखाद्या वेळेस असा नाश्ता चालतो आणि अजिबात तेलकट वगैरे होत नाही आणि चवीला सुद्धा छानच लागतो, म्हणजे तुमचं सामान वगैरे अजिबात वाया जाणार नाही. तर इथे मी सर्व नाश्ता तळून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता याला रंग सुद्धा खूप अप्रतिम आलेला आहे आणि मस्त टम्म सुद्धा फुगलेला आहे. मग तुम्हाला मी बनवलेला शिळ्या चपातीचा नाश्ता कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास घरी नक्की बनवून बघा आणि अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर पटकन लाईक करून टाका. सोबतच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करा. यामुळे सर्वात आधी तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकता. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी बरोबर.